तर आज गुरुवार आहे, तर म्हणून केस ओले. माझी आंघोळ झाली, फक्त केस सुकवायचे आहेत. अजून आंबाडा घालायचा, त्यामुळे केस सुकणं फार गरजेचं आहे. तर ही भाजी एवढीच राहिली यांना. आता यांना यांच्यासाठी दुसरी भाजी बनवावी लागेल. पाणी उकळल्याशिवाय काय हे लोक शांत बसत नाहीत. आणि आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून डब्बे पॅक करायला यांची मदत घेतली. माझ्याकडं कॅशच नव्हती आणि अकाउंटला होते माझ्या 100 रुपये आणि मला झेप्टोवरून 125 रुपये फ्री कॅश मिळाली. म्हणतात ना, इच्छा असली पाहिजे फक्त देवाची सेवा करायची, मार्ग आपोआप निघतात. आणि मला लिटरली 1 रुपयाला झेप्टोची फुलं मिळाली, कारण 125 रुपये मला त्यांच्याकडून मिळाले होते. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे, त्यांचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे खूप असतात, ते त्याच्यातच मायनस झाले. तुमची फक्त इच्छा असेल ना, तर देव सगळं आपोआप आपल्यासाठी अवेलेबल करतो. आणि सकाळी पूजा केली ना की कसलं मन प्रसन्न होतं. आणि तो छोट्याशा वाटीत दिसतंय ना, ते गुलाबजाम आहे. आणि आज नैवेद्याला काही बनवलं नव्हतं म्हणून गुलाबजाम. आता तुम्ही म्हणाल कपडे काही घातलेत, तर तो युनिफॉर्म आहे. आणि मी कामाला जायची माझी घाई होती. मला हळदीचं लेपन करायचं होतं उंबरठ्यासाठी. तर उंबरठा माझ्याकडे नाही आहे, जो बिल्डरने दिलेला आहे तोच आहे. आणि ही हळद आहे, घरची हळद, जी हळकुंड मी कुटून मिक्सरला बारीक करून बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मी गुलाबजल आणि थोडंसं गोमूत्र घालते, त्यानंतर थोडंसं अत्तर घालते आणि हे एकजीव करते आणि मग उंबरठ्याला लावते. त्यानंतर छोटंसं स्वस्तिक काढते, कारण मला रांगोळी अजिबात येत नाही. आता याच्यावर कोणी प्लीज म्हणू नका की रांगोळी साधी येत नाही. तर लहानपणापासून बाकी कुठल्या कलेकडे लक्ष दिलंच नाही मी, फक्त काम 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 तेवढंच केलं. त्यानंतर घरी संध्याकाळी आल्याच्या नंतरचा हा पसारा जो होता तो छान मांडून ठेवला होता. आणि वॉश बेसिनमध्ये भांडे आमच्या मावशी काय अंशूची आमच्या ठेवत नाही. तिला का आवडत नाही माहिती नाही, पण ती वॉश बेसिनमधले भांडे बाहेर काढते, पण आत ठेवत नाही. आल्याच्या नंतर पटापटा भांडे घासून घेतले. आणि अजिबात हातपाय धुतले नाही असं म्हणू नका कोणी, कारण आल्याला नळाला पाणी होतं, तर मी पटकन भांडे घासून घेतले. त्यानंतर कुकर लावला. शेगडी पुसली नाही मी, नंतर पुसेन म्हटलं. पहिल्यांदा चहा प्यायचा होता मला. भांडे घासले आणि मग चहा बनवला, कारण भांडं नव्हतं चहाला म्हणून अगोदर भांडे घासले. आणि माझा चहा फेवरेट आहे. रात्री 9 वाजू किंवा 9:30 मी चहा पिते. त्यानंतर उद्याची तयारी, त्याचा होमवर्क करून घेतला. आणि अंशच्या परीक्षा चालू आहे, त्यामुळं होमवर्क करणं गरजेचं आहे. होमवर्क करत करत मी माझी भाजी वगैरे साफ करत असते. त्यानंतर मग स्वयंपाक होतो. आणि कंटाळा आलेला आहे, तुम्ही म्हणाला अजून चेंज नाही केलं, तर होमवर्क करून घेते, त्याला जेवायला वाढते किंवा मग भरवते आणि मग मी चेंज करून घेते आणि फ्रेश होते. आता स्वयंपाक फटाफट झालेला आहे. आणि पाय माझे खूप दुखतात म्हणून पाय शेकायला मी पाणी ठेवलं होतं. डब्बे तेवढे आम्ही दोघं मिळून पॅक करतो. टिफिनवाल्यांचे टिफिन, तर ते पहिलं पॅक करून आणि आंघोळीचं यांच्यासाठी पाणी तापतंय. बाय बाय.